एक या पद्धतीने सरफेस आहे. हा तो सरफेस. या सरफेसवर आपण एक ब्लॉक ठेवलेला आहे. या ब्लॉकला लागून एक दुसरा ब्लॉक आहे, पण तो ब्लॉक असा छोटा आहे, त्याचा मास वेगळे आहे. तो या पद्धतीने याला जोडलेला. हा जो मास आहे कॅपिटल एम, हा आहे स्मॉल एम, आणि आपण हा जो मोठा ब्लॉक आहे याला या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, कॅपिटल एफ, एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. तर इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, फाइंड मिनिमम फोर्स. ठीक आहे. फाइंड मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स, capital M, required to keep the block stationary, with respect to wedge. हा जो आहे मोठा ब्लॉक, लेट्स से दिस इज वेज, आणि हा आहे ब्लॉक. आता हे तुम्हाला काय म्हणतंय, हा फोर्स मिनिमम आपण किती अप्लाय केला पाहिजे याच्यावर, की हा याच्या रिस्पेक्ट मध्ये रेस्टवर राहायला पाहिजे, म्हणजे दोघं सोबत चालले पाहिजे. ठीक आहे. हा रेस्टवर याच्या रिस्पेक्ट मध्ये. जसं आपण आता एखाद्या व्हेकल मध्ये जात आहोत, मध्ये आहोत, कारमध्ये किंवा त्या बसमध्ये बसलेले, तर आपल्या आपण आहोत असं वाटतंय. तर त्या पद्धतीने याच्यावर, हा याच्या रिस्पेक्ट मध्ये रेस्टवर आहे असा करण्यासाठी हा मिनिमम फोर्स किती असला पाहिजे. तर हा बघा खाली कॉन्टॅक्ट मध्ये तर नाहीये जमिनीवर, त्याचा याला पूर्णपणे इथे या दोघांच्या मध्ये इथे जी नॉर्मल रिॲक्शन आहे तीच याला रिक्वायर्ड फोर्स देणार. तर तुम्हाला आता याचा विचार करायचा आहे. 1 मिनिट विचार करा. कसं डोकं लावणार याला? पहिली गोष्ट, तुम्ही बघा याच्यामध्ये मोशन आहे एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये. मोशन इज इन एक्स ऍक्सिस. तर याचा अर्थ काय असतो, सिग्मा एफ वाय इज 0. फोर्स वाय ऍक्सिस मध्ये 0 असतील, कारण हा वर खाली तर करत नाहीये. आता ह्याला या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, तर या नॉर्मल वर म्हणजे या छोट्या ब्लॉकवर या डायरेक्शन मध्ये काय लागत असेल, इथे इथे नॉर्मल लागत असेल. तर हा जो फोर्स आहे तोच फोर्स इथं लागतोय. तो फोर्स किती आहे बघा, हा फोर्स इथं लागला, पण हा डायरेक्ट फोर्स याच्यावर आहे का? नाही. याच्यावर कोणता फोर्स आहे? नॉर्मल, इकडच्या डायरेक्शन मध्ये. तर हा नॉर्मल फोर्स आहे. तर सांगा
आपल्याला जो काय आता फोर्स काढायचा आहे तो एफ एक्स मधला काढावा लागेल. वाय मध्ये तर याचं मोशनच नाहीये. तर एफ एक्सचा फोर्स काय असणार? मास इंटू ऍक्सिलरेशन. आता एफ एक्स मध्ये कोणता फोर्स आहे? एन. एन आहे मास इंटू ऍक्सिलरेशन. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन एक्स ऍक्सिस मध्ये. पण आपल्याला जर एन काढायचा असेल कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि आपल्याला टोटल फोर्स किती काढावा लागतो? हे दोन जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत असतील तर हा फोर्स याला, या दोघांना, याला ऍज अ सिस्टीम पुढे घेऊन जात असेल तर याच्यामध्ये जो मेन फोर्स आहे हे झाला नॉर्मल रिॲक्शन इथला. पण हा जो मेन फोर्स आहे तो किती असेल? मास इंटू ऍक्सिलरेशन. आता हा मास कोणता आहे? स्मॉल एम प्लस कॅपिटल एम. दोन्ही फोर्सला तो सोबत घेऊन जात आहे इंटू ऍक्सिलरेशन. दोघांचं ऍक्सिलरेशन तर सेम आहे. कळलं? कारण दोघे सोबत जात आहेत म्हणजे ऍक्सिलरेशन दोघांचं सेम डायरेक्शन मध्ये आहे. आता आपल्याला इथे काय काय कळलं बघा. कॉन्सेप्ट कसा लावला? या ब्लॉकवर लागणारा फोर्स कोणता आहे? नॉर्मल. याचे वर खाली काही हे नाहीये. याला जो कोणी पुढे नेतोय तो नॉर्मल नेतोय. इथे एमजीचा प्रभाव याच्यावर राहू शकतो बिलकुल, पण हा डायरेक्ट खाली नाही पडत आहे. मी तुम्हाला याचं मागे एक्झाम्पल दिलं होतं, जी डेथ ऑफ वेल असते, ठीक आहे. अरे हे या हातावर एक वस्तू जर अशी ठेवली तर अशी खाली पडेल, अशी खाली पडेल. पण मला जर ह्याला सोबत घेऊन जायचं असेल तर बघा, तर या फोर्सला काय करावं लागेल? कॅन्सल करावं लागेल. हा फोर्स राहणार नाही. जर याचं मोशन इकडे पाहिजे तर याचा अर्थ या डायरेक्शन मध्ये कोण पाहिजे? यांच्या कॉन्टॅक्ट मधला नॉर्मल पाहिजे. हा नॉर्मल ह्याला इकडे ऍक्सिलरेट करेल, या एम ला तो नलिफाय करेल. तर ह्याला इकडे घेऊन जाणारा नॉर्मल म्हणजेच कोण? इथला बघा, हा तो नॉर्मल आहे जो याला पुढे घेऊन जात आहे. तो हा नॉर्मल आहे. तो कोणाला घेऊन चाललाय? स्मॉल एम ला. म्हणून ह्याच्यावर लागणारा फोर्स स्मॉल एम इंटू ए. पण हा फोर्स आहे ना दोन्ही ब्लॉकवर लागतोय मोठा, म्हणून तो कसा आहे? कॅपिटल एम प्लस एम इंटू ए. बस. आता तुम्हाला इथं काय काय समजलं? वाय ऍक्सिस मध्ये मला जर नॉर्मल काढायचं आहे, हा नॉर्मल नीट बघा, नॉर्मल काढलं तर मला काय मिळेल? ऍक्सिलरेशन. आणि ते ऍक्सिलरेशन मी इथे ठेवलं तर हा फोर्स मिळेल. आणि तोच फोर्स आहे की बघा, मिनिमम फोर्स एफ तोच आहे जो आपल्याला यांना पुढे घेऊन जायसाठी रेस्पॉन्सिबल आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पहिल्यांदा याच्यावरचा फोर्स याला या डायरेक्शन मध्ये घेऊन जाणारा नॉर्मल लिहिला, तो फक्त स्मॉल ब्लॉकवर आहे म्हणून तो एम ए. हा मोठा एफ याला सिस्टीम म्हणून पुढे घेऊन जात आहे, तर तो कॅपिटल एम प्लस स्मॉल एम या पद्धतीने इंटू ए. आता पहा बेटा, तर आपलं टार्गेट आहे आता ए काढणं. ए आला म्हणजे फोर्स आला, तर ए कुठून येईल? आता बघा, फ्रॉम वन, इक्वेशन वन, नॉर्मल कशाला इक्वल आहे? एम ए ला. पण तोच नॉर्मल कोण आहे? हाच नॉर्मल तुम्हाला माहिती एक वर जाणारा एक नॉर्मल असेल इकडून वाय ऍक्सिस मधला, तो काय करेल? नीट बघा, हा जो नॉर्मल आहे किंवा ह्याच्यामध्ये जो फ्रिक्शन फोर्स आहे तो काय असेल? म्यू एन फ्रिक्शन फोर्स. तो कोणाला बॅलन्स करेल? एम जी. ह्याच्या याच्या, ठीक आहे ना, ह्याच्यावर जो जी लागतोय त्याला कॅन्सल करेल. तर सांगा इथून यांची व्हॅल्यू किती लिहिणार? एम ए इथं ठेवा. तर इथं कोण झाला? म्यू एम ए इज इक्वल टू एम जी. सांगा, एम कॅन्सल, ए ची व्हॅल्यू काय झाली? जी बाय म्यू. ती व्हॅल्यू उचला आणि इथे ठेवा. तर कॅपिटल एम काय होईल? जी बाय म्यू. दिस इज द रिक्वायर्ड फोर्स. आपल्याला नॉर्मल काढण्यासाठी फ्रिक्शन लावावं लागेल. ते फ्रिक्शन काय करेल? बघा, इथं जे कोणतं फ्रिक्शन आहे ते याला बॅलन्स करेल, एम ला. तरच तो एम जी काय होणार नाही? खाली पाडणार नाही त्याला. म्हणून आपण इथे एनचं सबस्टिट्यूशन घेतलं, एम कॅन्सल केला, ए घेतला आणि तो ए या मेन फोर्स मध्ये ठेवला. तर आपल्याला हे जे दिसते सोपे सोपे वाटतात फिगर्स, या एवढं सोपं नसते हे. याला अॅनलाइज करता आलं पाहिजे, ठीक आहे. आता एक इन्क्लाइंड प्लेन वाला कॉन्सेप्ट आपण परवा शिकला होता, त्या कॉन्सेप्टवर एक चांगला प्रश्न आहे, त्याला ट्राय करा. इथे तुम्हाला व्हॅल्यू पण दिली जाईल.
हम्म. चला, एक इन्क्लाइन प्लेन आहे. त्याच्यावर आपण एक ब्लॉक ठेवला. असा एक ब्लॉक ठेवला. इथे तुम्हाला क्वेश्चन काय म्हणतो, अ ब्लॉक ऑफ वूड ऑफ 1 kg, म्हणजे जो मास ऑफ ब्लॉक आहे तो आहे 1 kg, रेस्टिंग ऑन अन इन्क्लाइंड प्लेन ऑफ अँगल 30 डिग्री. इन्क्लाइंड प्लेन ऑफ अँगल 30 डिग्री. लक्षात घ्या, जस्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाऊनवर्ड्स. याचा अर्थ हा याच्यावर जो रेस्ट करत होता तो या डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला लागला, डाऊनवर्ड्स. इकडे याचं मोशन आहे म्हणजे इकडे ऍक्सिलरेशन आहे. ठीक आहे, याचा अर्थ नेट फोर्स इकडे. नेट फोर्स पहा, इफ द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.2, इथं जो सरफेस आहे याचा म्यू आहे 0.2, देन फाइंड व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड. हा झाला इथे. तर तुम्हाला विचारले फाइंड व्ही आफ्टर 5 सेकंड्स. 5 सेकंड नंतर ह्याची व्हेलॉसिटी काय असेल? हाऊ विल यू फाइंड दिस? आता लक्षात घ्या, मेन गोष्ट काय याच्यामध्ये, व्ही काढायचा असेल तर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम, 3 गोष्टी माहित पाहिजे. आता मला याच्यात ऍक्सेलरेशन कसं काढता येईल हे सांगा. टाइम दिलेला आहे 5 सेकंड्स. यू सुरुवातीला रेस्टवर होता तर 0. काढायचे काय व्ही? मला फायनली वापरायचे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हेच वापरायचंय. तर यामध्ये मला टी माहिती आहे, यू माहिती आहे 0, व्ही काढायचंय. तर त्यासाठी आधी काय काढावं लागेल? ए. ए काय असतो? फोर्स बाय मास. त्याच्यावर लागणारा नेट फोर्स आणि याचा मास. कळलं? याचा मास किती आहे? 1 kg. तर तुम्हाला याचं मास घेऊन याच्यावर लागणारा नेट फोर्स काढावा लागेल. आता इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, याचा अर्थ या ब्लॉकवर फ्रिक्शन लागतंय. ते फ्रिक्शन कुठं लागेल? ते फ्रिक्शन इकडं लागेल. फ्रिक्शन कोण असतो? म्यू एन. एन कुठून येणार? बघा, हे सगळं आहे, थिंकिंग ही आहे. तर एन इकडं असेल ना. आता हे तुम्हाला मी पूर्ण शिकवलेलं आहे, याला इकडे घ्या. अब बताओ कौन क्या क्या है. आता डोकं लावा ना. हा एन, ठीक आहे, हा एन म्हणजेच ही रिॲक्शन आहे, नॉर्मल रिॲक्शन. इकडे कोण आहे? स्मॉल एफ. इकडे आहे कॅपिटल एफ. हा, इकडे एम जी. इकडे एम जी. तर इकडे एम जी कॉस 30. दिसलं? इकडे एम जी साइन 30. आणि हा कोण आहे? म्यू एन. एन कोण आहे? बॅलन्स झाला ना. एन कोण आहे? एम जी कॉस 30. म्यू आपल्याला दिलेला आहे. नेट फोर्स कुठं असेल? डाऊनवर्ड्स. धिस मायनस धिस, हा झाला फोर्स डिवायडेड बाय मास, दॅट इज ऍक्सिलरेशन. आता वेळ देतो, ट्राय करा. आता ही पूर्ण स्टोरी काय आहे? आपल्याला जर व्ही काढायचं आहे तर आपल्याला यू ए टी माहित पाहिजे. या क्वेश्चन मध्ये ऍट रेस्ट आहे म्हणजे बघा, यू ची व्हॅल्यू 0 आहे. यू आहे हा, म्यू नाही हा. टी किती आहे? 5 सेकंड्स. तर मला माझं पहिलं टार्गेट ए काढणं आहे. तर बघा, ए काय असेल? फोर्स, हा नेट फोर्स बाय मास. आता बघा, नेट फोर्स कुठे आहे? या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जात आहे म्हणजे इकडे मोठा फोर्स आहे. तर असेल एम जी साइन 30 मायनस इकडचा म्यू एन. ठीक आहे, खाली कोण आहे? 1 मास. तर एक काम करा, इथे एम जी साइन 30 हाफ, म्यू कोण आहे? 0.2,
आणि एन कोण आहे? एन आहे एम जी कॉस 30. एम जी कॉस 30 खालच्या वनची गरज नाही. तर बघा इथून जर तुम्ही एम जी कॉमन केला, दिसला एम जी, तर इथून कोण येतो? हाफ. इथे 0.2 आणि कॉस 30 असतो √3/2. तर मास इथे घ्या, इथं जी ची व्हॅल्यू 10 घ्या. चला, तर हा झाला 1 × 10, हा झाला हाफ, इथून हा झाला 0.1, 0.1 इंटू √3. तर इथून झालं 10 इंटू हाफ, दिसलं, -10 इंटू 0.1 इंटू √3. तर इथून आलं 5. हा झाला बघा 1 झाला हा, ठीक नाही, हा 1 झाला. म्हणजे हा ऍक्च्युअल किती झाला? √3. आणि √3 ची व्हॅल्यू असते 1.73. ठीक आहे, √3 ची व्हॅल्यू 1.73 असते. तर 5 - 1.73 करा. तर इथे किती राहिले? 7. इथे राहिले 2 आणि इथे राहिली 3. तर ही व्हॅल्यू आहे 3.27. हे झालं तुमचं ऍक्सिलरेशन. चला, आता तुम्हाला काढायचे v. तर u0 ऍक्सिलरेशन इंटू टाइम. संपला प्रश्न. हे 35, हे 13, हे 22. ठीक आहे, 22 नाही, 16. बरोबर. तर त्याची वेलॉसिटी असेल 16.35 मीटर पर सेकंड. हा जो क्वेश्चन आहे किंवा असे जे क्वेश्चन आहेत, हे जनरल क्वेश्चन आहेत, हे नेहमी विचारले जातात. याचा बेसिक कॉन्सेप्ट आता डोक्यात पाहिजे. ठीक आहे, त्याचा ट्राय क्वेश्चन नीट समजून घ्या. बघा, अ 30 kg ब्लॉक, 30 kg मास एका ब्लॉकचं, रेस्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. याची फिगर नाहीये, विचार करायचा आहे. रेस्ट ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. A force of 200 Newton is applied on the blocks. याच्यावर 200 न्यूटनचा एक फोर्स लावला. The block acquires a speed of 4 मीटर पर सेकंड. 4 मीटर पर सेकंड कोणती स्पीड असेल? फायनल. आधी रेस्टवर होता ना, तर हे ऍक्च्युली व्ही आहे. याच प्रश्नाचा भाऊ आहे हा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट इन 2 सेकंड्स. तर याला ही स्पीड आणण्यासाठी 2 सेकंड्स लागले. आधी हा रेस्टवर होता. फाइंड व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, तर म्यू किती असेल काढायचंय. ऑप्शन देतो 10/3, √3/10, 0.47, 0.184. ट्राय दिस. अगोदर या क्वेश्चनला तुम्ही थोडंसं इमॅजिन करा. आता या सरफेसवर तो ब्लॉक असेल, इथे तो रेस्ट करतोय. असं समजा तुम्ही या डायरेक्शन मध्ये याला फोर्स लावला 200 न्यूटन. आता याच्यात तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे. हे काढायचं आहे काहीतरी. त्याचा अर्थ याच्यावर या डायरेक्शन मध्ये एक फ्रिक्शन असेल ऑपोज करण्यासाठी. नेट फोर्स इकडे असेल, ऍक्सिलरेशन इकडे गेलं. तर आधी आपण ऍक्सिलरेशन काढू. ऍक्सिलरेशन कसं काढता येईल? बघा, ऍक्सिलरेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at काढायचं आहे आपल्याला. तर v आपल्याला दिलेला आहे 4, हा 0, हा a आणि हा 2. तर 4 ची व्हॅल्यू येते 2a. तर ऍक्सिलरेशन येते 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथपर्यंत आलं, झाला, प्रश्न संपला. ए आलं, ए आलेलं आहे. आता नेट फोर्सचं इक्वेशन लावा. एफ इकडे जाईल, ह्याला मायनस करेल,
तर कॅपिटल एफ मायनस एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा एफ किती आहे? 200. हा आहे म्यू एन. समजे? हा आहे म्यू एन. आता मला सांगा एन कुठून येईल? हा मास. मास किती आहे? 30. ॲक्सेलरेशन आहे 2. तर एन काढण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन लावायचे. एन इज इक्वल टू एम जी. ठीक आहे. तर 200 मायनस म्यू एम जी हे झालं 60. तर बघा 200 मायनस 60 इज म्यू एम जी. हे काय झालं? 140. हा म्यू. मास 30. याला 10 माना. ठीक आहे. तर 140 इज म्यू. हे झालं 300. तर म्यूची व्हॅल्यू येते 140 डिवायडेड बाय 100. हे 2 झिरो जाऊ द्या. इथे डेसिमल येईल. 1.4 डिवायडेड बाय 3. 12, 13, 14, 3 6 18 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.47. दॅट इज द आन्सर. नॉर्मल क्वेश्चन आहे आणि असेच येतात. मेन एक्झामलाही असेच येतात. समजून घ्या. फार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स ऍडव्हान्सला असतात. मेन्समध्ये नॉर्मल क्वेश्चन येतात. काय डाऊट येतं? हा. एन जेव्हा काढायचंय तेव्हा नेहमी तुम्ही वाय ॲक्सिसचं इक्वेशन इक्विलिब्रियमचं लावत चला. कारण तिथे मास आणि जी मिळतो. ते नाही लक्षात आलं. हे ते जनरल स्टेप आहे. आता अशा क्वेश्चनमध्ये हे डोकं तर नेहमीच चाललं पाहिजे. याच्यामध्ये आता एवढं चाललं तरच तुम्ही काहीतरी करू शकता. आता एकदम नॉर्मल क्वेश्चन आहे आणि तुम्ही जेईचे क्वेश्चन्स काढून बघा असेच असतात जास्त. टफ येत नाही. कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स असतात. चला नेक्स्ट एक ट्राय करा अजून. याचाच भाऊ घ्या. 100 न्यूटन फोर्स. एक फोर्स आहे 100 न्यूटन acts horizontally on a block. Horizontally on a block. त्याचा मास आहे 10 kg. Placed on a horizontal rough table of coefficient of friction mu 0.5. G ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फाइंड ॲक्सेलरेशन. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन्स 0, 10, 5, 5.2. पहा इथे तुम्हाला हॉरिझॉन्टली या ब्लॉकवर एक फोर्स लावला आपण 100 न्यूटन. याचं ॲक्सेलरेशन काढायचंय. म्यू आहे 0.5. जी आहे 10. वर घ्या नॉर्मल. खाली एम जी. नेट फोर्स कुठे आहे? एफ मायनस एफ एम ए. ठीक आहे. तर हा 100 आणि हा म्यू एम जी. मास 10 आणि हा पण 10. 100 मायनस म्यू 0.5. परत हा 10 हा 10. हा झाला 100. तर 100 मायनस 0.5 इंटू 100. हा झाला 100. हे किती होईल? बघा 50. ठीक आहे. हा झाला 50. 100. कोण राहिलं याच्यात? ॲक्सिलरेशन. अरे मी इथं कसं लिहिलं? हे राहिलंय ना आपल्याला इथं काढायचं आहे. हा 10 ए होईल. समजलं? 10 ए. हा 100 मायनस 50 इज इक्वल टू 10 ए. तर 50 इज इक्वल टू 10 ए. तर ए येईल 5. नॉर्मल. ठीक. चलो एक इसका और एक लास्ट करके देखो. A body is projected along a rough horizontal surface with velocity 6 meter per second. सोपा आहे.
आता प्रोजेक्टेड म्हणल्यामुळं प्रोजेक्टाईल मोशन नाहीये. काय कुठल्या अँगलनं फेकलेलं नाही, उगा शब्द भेव घालायला टाकलाय. बॉडी इज प्रोजेक्टेड, बघा, विथ व्हेलॉसिटी 6 मीटर पर सेकंड, म्हणजे ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे. इफ बॉडी कम्स टू रेस्ट, चा अर्थ V0, समजलं? V0 आफ्टर ट्रॅव्हलिंग 9 मीटर, याला स्टॉपिंग डिस्टन्स म्हणतात, आठवते का? थांबली याचा अर्थ काय झाला, इथं रिटार्डेशन लागलं. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर गाडी थांबेपर्यंत जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते आहे 9 मीटर. तुम्हाला विचारलंय फाइंड म्यू, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असेल? फ्रिक्शन मुळेच तर थांबलं ना ते. जी ची व्हॅल्यू 10 घ्या, करा ट्राय. बघा, याच्यामध्ये असं समजा की आपण या बॉडीला इकडून एक व्हेलॉसिटी दिली, हे की नाही? व्हेलॉसिटी 6 मीटर पर सेकंडने आपण याला पुढे ढकललं. त्याच्यामध्ये यू ची व्हॅल्यू किती आहे? 6. फायनली तो रेस्टवर येतो म्हणजे V0, ठीक आहे. आणि थांबताना डिस्टन्स किती आहे? 9 मीटर. तर तुम्हाला आधी काय करावं लागेल? ऍक्सेलरेशन, ठीक आहे. आता बघा, ऍक्सेलरेशन काय असते? फोर्स बाय मास. आता इथे जो फोर्स आहे ना, तो ऍक्च्युली फ्रिक्शन आहे, तोच थांबवतोय ना याला. याचा मास, फ्रिक्शन किती असते? म्यू एम जी. मास किती आहे? एम. एम एम कॅन्सल, म्हणून बघा इथे कुठे मास दिलं नाही. त्याच्यावर ऍक्सेलरेशन किती झाला? म्यू जी. आता संपला क्वेश्चन, हा मेन मुद्दा होता. आता बघा, V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. आता इथे मला सांगा, रिटार्डेशन आहे तर एला निगेटिव्ह ठेवतो आपण, हे सगळं कायनेमॅटिक्स मध्ये सांगितलंय. हे झालं 0, हे आहे 6, इथे घ्या -2. ए आता बघा म्यू जी आहे, जी आहे 10 म्यू, आणि हे किती आहे? 9. झाला ना क्वेश्चन? तर हा 0, 36 मायनस 29 जा 180 म्यू. तर 180 म्यू कशाला इक्वल झाला? 36 ला. 6 ने डिवाइड करा, अजून करा 5, तर 5 म्यू किती झाला? 1. तर म्यू झाला 1/5, दॅट इज 0.2. खतम. फोर्स बाय मास, याला कोणत्या फोर्सने थांबवलं? याला थांबवणारा फोर्स कोण आहे? फ्रिक्शन. इथे नेट फोर्स आहे का कोणता? आपण त्याला फक्त व्हेलॉसिटी देऊन सोडून दिलं, तर हा पुढे 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 चाललाय. थांबला याचा अर्थ काय झाला? फ्रिक्शनने थांबवलं, त्याचं रिटार्डेशन झालं, आणि रिटार्डेशन साठी फ्रिक्शन रेस्पॉन्सिबल आहे, म्हणून F/m. समजलं? बघा, मी या सगळ्या क्वेश्चन्स मधून तुम्हाला ऍक्सेलरेशन काढणं, म्यू काढणं, स्पीड काढणं, डिस्टन्स काढणं, हे सगळे कॉन्सेप्ट कव्हर करायला. कारण आपल्याला प्रश्न कुठूनही फिरून आला असेच येतात, 4-4 मार्काचे क्वेश्चन येतील. अजून याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस आपण उद्या करू परत थोडी.